पिंपरी चिंचवडचा शहर विकास आराखडा हा निवडणुकीचा मुद्दा झाला पाहिजे. मित्रहो, राजकीय आरोप प्रत्यारोप काही होत राहतील, परंतु या शहराच्या पुढच्या 25 वर्षाच्या भवितव्यासाठी मतदारांनी या विषयावरती बोललं पाहिजे. एकच कारण आहे, एक साधारण 2024ला मे 2024ला हा विकास आराखडा तयार झाला. तो राज्याचे नगररचना उपसंचालक विजय शेंडे यांनी तयार केला आणि तो महापालिका आयुक्त शेखर सिंग त्यावेळेचे त्यांच्याकडे सुपूर्द केला. कशासाठी की तो प्रारूप विकास आराखडा हा जनतेसाठी खुला करा, त्याच्यावरती हरकती सूचना जे काय असतील ते मागवायचे मुदतीमध्ये. प्रत्यक्षामध्ये त्यावेळेस आयुक्त शेखर सिंग यांनी तो विकास आराखडा त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवला. मी सरळ आरोप करतोय आणि वर्षभर तो काढलाच नाही, तो तसाच ठेवला. उलट पक्षी दुसरा जुना विकास आराखडा जो होता तोच काढला, तो कॉपी पेस्ट केला. त्याच्यामध्ये ज्या ज्या बिल्डर लोकांच्या जमिनी आहेत त्या वगळल्या. त्यासाठी नगररचना उपसंचालक नंतरच्या ज्या कोणी आल्या होत्या कुलकर्णी मॅडम, त्या महापालिकेचे नगररचनाचे अधिकारी आणि आयुक्त शेखर सिंग आणि काही राजकारणी यांनी मिळून नवीन जो विकास आराखडा केला त्याचं सगळं वाटोळं केलं. या शहराच्या भविष्याला, या शहराच्या पुढच्या विकासाला नख लावायचं काम केलं. मी हे राजकीय आरोप करत नाही, विथ प्रूफ कागदोपत्रासहित बोलतो.